मार्केट पडल्यावर पैसे लावले पाहिजे असं तुम्ही नेहमी म्हणता. हं. तर ते एका एक्झाम्पल थ्रू तुम्ही समजू शकता का? ओके, नक्की नक्की. आता मला सांग, फॉर एक्झाम्पल तू 10 लाख रुपये मार्केटमध्ये लावला आणि मार्केट 50% पडलं, तर आता तुझं व्हॅल्युएशन काय राहिलं? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. म्हणजे तुझा लॉस किती पर्सेंट झाला? 50%. ओके. आता ह्या 50% लॉस नंतर समजा मार्केट परत वाढलं, परत 10 लाखावरती आला, तर तुझं प्रॉफिट किती होईल? 50%. नाही, 50% नाही होणार. 50% जर तुझ्या 5 लाखावरती जर 50% असेल, तर तुझा पोर्टफोलिओ 7.5 लाखावरती यायला पाहिजे. म्हणजे 5 लाखावरून जर परत तुझा पोर्टफोलिओ 10 लाखावरती येतोय, तर तो 50% वाढलेला नाहीये. त्यामुळे मार्केट 50% पडलं आणि परत ते मार्केट त्याच्या लेवलला आलं, तर ते 50% नाही, ते 100% वाढतं. आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो, तू 10 लाख रुपये लावलेस, तिथून 50% मार्केट पडलं आणि मी त्याच वेळेस 10 लाख रुपये लावले. जेव्हा परत 10 लाखावरती येईल तुझा पोर्टफोलिओ, त्यावेळेस तू 0 असशील. म्हणजे तुझा लॉस आणि प्रॉफिट नील असेल. पण त्याच वेळेस माझ्या 10 लाखाचं काय झालं असेल, तर माझ्या 10 लाखाचे झाले असतील 20 लाख रुपये. त्यामुळे जेव्हा पण मार्केट पडतं आणि आपल्याकडे अपॉर्च्युनिटी उभी राहते, त्यावेळेस आपण पैसे लावले पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला वाढलेलं मार्केटमध्ये जी अपॉर्च्युनिटी आहे, डिस्काउंटेड वस्तू ज्या मिळतात त्या आपल्याला घेता आल्या पाहिजेत. त्यामुळे आजही मी सांगतो तुम्हाला, की मार्केट 50% नाही पडलेलं आहे. म्युच्युअल फंडमध्ये बघाल तर लोकांचे पोर्टफोलिओ 15%, 20% खाली आलेले आहेत. तुम्हाला वस्तू 15%, 20% स्वस्त मिळतात. अजूनही संधी आहे, पैसे लावा आणि या संधीचा फायदा उचला. तुम्हालाही जर अशा संधींचा फायदा घ्यायचा असेल, तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.